गावची जत्रा म्हणजे झोलाई देवीची ही पालखी सोहळा आहे जो रात्री उशिरापर्यंत सुरू असतो। लोक येतात, ओटी भरतात आणि असं हे वातावरण आहे इकडे जत्रेचं जे खरं तर विन्हेरे रायगड लोकसभा मतदारसंघात येतं। त्यामुळे आपण पाहतोय की पूर्ण हे जे वातावरण आहे ते इथे झोलाई देवीच्या पालखीचं आहे, भक्तीचं आहे, श्रद्धेचं आहे। पण महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं तर आता पूर्णपणे निवडणुकीचं आहे आणि अशामध्ये सध्या देशात कसलं वातावरण आहे, नमोचं आहे की रागाचं आहे, यूपीएचं आहे की एनडीएचं आहे, युतीचं आहे का आघाडीचं आहे, जाणून घेणार आहोत। सगळे इथे मंडळी जमले आहेत, त्याच्यामध्ये काही वरिष्ठ लोक इथे आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। राहुल गांधी तुमचं काय म्हणणं आहे, कुणाचं वातावरण आहे? बीजेपी, भारतीय जनता पक्ष। भारतीय जनता पक्षाचं मोदी परत येणार, मोदी सरकार पुन्हा येणार। मोदीला पुन्हा संधी द्यायची आणि असं वातावरण आहे देशात, असं म्हणणं आहे यांचं। काका तुम्ही सांगा, मला सांगा की वातावरण देशात कुणाचं बघायला मिळतंय? आता मोदी काय म्हणतात नाही, पुन्हा एकदा मोदी वातावरण सुरू आहे? नाही, आता नवीन कोणतरी नवीन तयार व्हायला पाहिजे। हा, नवीन म्हणजे कोण? आता तटकरे। तर आघाडीला यांचं मत आहे, हवा कुणाची आहे तर यूपीएची आहे असं म्हणणं आहे। तुमच्या मते कुणाची हवा आहे? कारण जरा बघितलं तर महाड तापले, असं तपतंय, तुम्हाला बसायला कठीण होतंय। कुणाची हवा आहे? हवा ही आहे सध्या मोदी चाललंय, पण तटकरेच इकडे बाजी मारणार। हवा जरी देशभरात मोदीची असली तरी इथे मात्र बघितलं आपण का तटकरेंची हवा आहे असं म्हणणं। आणखी लोकांकडनं जाणून घेणार आहोत आपण, त्यांची मतं जाणून घेणार आहोत। तर भावा कुणाची हवा, कुणाची हवा आहे पुढे देशात? बीजेपीची। आणि मोदींना पुन्हा संधी? मोदींना पुन्हा संधी। ही जत्रा आहे, जत्रेचं वातावरण आपण पाहतोय, या जत्रेत अनेक जण आहे, तुमच्याकडे जाणून घ्यायचं हवा कुणाची आहे, मोदींची की राहुल गांधीची? हवा कुणाची आहे देशात? सध्या आहे मोदींची, पण काही सांगू शकत नाही। का नाही सांगू शकत? आताच नाही काही सांगू शकत, अच्छा, म्हणजे वारे बदलतात, वारे बदलत राहील त्या वेळेला निर्णय घेतात। तर हवा जी आहे ती प्रवाहाच्या दिशेने कशी वाहते ते बघणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पुढे जाऊया आपण, मला सांगा देशात हवा कुणाची आहे, राहुल गांधीची की नरेंद्र मोदीची? राहुल गांधी राहुल गांधी। तुम्हाला पण वाटतं राहुल गांधी निवडून येतील? येणार नाही ते नक्की येणार। मोदींनी सरकार म्हणजे शेतकऱ्यांची वाट लावला। 15 लाख रुपये जे खात्यात जमा करायचे ते 15 रुपये पण आम्हाला दिलेले नाही। आम्ही वाट बघून दमलो, काय करणार? 5 वर्ष वाट बघितली आता आचारसंहिता लागू झाली। लाखचा पर्याय म्हणजे काय निवडून तुम्ही याल, पण आम्हाला चहा पाण्याला द्या काय ताजी। बरोबर बोलायचे समोर, काळजीच करू नका। कोण येणार निवडून? मावशी कुणाची हवा या देशात? आता तुम्ही कंच्या धावतीच तुम्ही येणार निवडून। बरं, आणखी काही लहान मोठे दुकानदार आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की हवा कुणाची आहे या देशात। मावशी कुणाची हवा आहे या देशात मला सांगा, कुणाला मतदान करता? कोणाला आपलं आहे तेच पंजाचंच। अच्छा, पंजाब। तर तुमचं मत काँग्रेसला? बरं, पण तुम्ही कुठले आहात? महाडची। उमेदवार तर मग राष्ट्रवादीचे आहेत, त्यांना मत देणार की नाही? काय सांगू शकत नाही। काही जण आहेत मुस्लिम बांधव, त्यांच्याकडे जाणून घेऊया देशात हवा कुणाची आहे? राहुल गांधी। का राहुल गांधी? राहुल गांधी पाहिजे। पण का म्हणजे हवा अशी राहुल गांधींची काय केलं मोदी सरकार आली तर काही नाही, राहुल गांधी पाहिजे आम्हाला। आणि मग तुम्ही त्यांना देणार? तुमच्याकडे जाणून घ्यायचंय तुमची हवा कुणाला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हवा देशात कुणाची आहे? आणि हवा म्हटलं का तुमचे हे जे केस आहेत ना तुम्ही लावलेले गंगावून असे मस्त उडणार, तर ही हवा कुणाची आहे? ही हवा ते आपल्या राहुल गांधीची आहे। राहुल गांधी। का राहुल गांधी? राहुल गांधी आपले नवीन नवयुग नेता आहे, हो म्हणून। बरं, काही अजून विक्रेते आहेत, काही आधी महिला, आपल्याकडे एकच आतापर्यंत महिला। मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं की देशात हवा कुणाची वाहते, काय वाटतं हे वारं कुणाचं वाहत आहे, नरेंद्र मोदींचं का राहुल गांधींचं? मोदीच। बरं, तुम्ही सांगा मला काय कुणाची हवा? हवा मोदींची आहे आणि चांगलं काम आहे, त्याबद्दल वाद नाही, पण यावेळेला तेच सत्तेवर येणार। रायगड मधलं, महाड मधलं वातावरण तप्त आहे असं बघतोय आपण। मला सांगा की या तापलेल्या वातावरणात हवा वाहते ती कुणाची? मोदीच काम करतात ना, काम करतात। तू मतदार आहेस, तुझ्या मते मत नाही, पण मोदीच। अच्छा, तू मतदान करत नाही, पण तुझं म्हणणं आहे की मोदीचीच हवा आहे? मोदीच। आपण पाहतोय की जर आपण 50-50% 50-50% या ताई खूप हसताना बघायला मिळतात। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या घरातलं कोणी राजकारणात आहे की काय?
नाही राजकारणात असं काय नाही. पण मग कुणाची हवा आहे सांगा? अरे बापरे, आता हे राहुल गांधी का नरेंद्र मोदी, कोण देशात निवडून येईल असं वाटते? कुणाची हवा आहे जोरदार? मोदींचं सांगता येत. मोदींचं सांगता येईल म्हणजे असं का पण म्हणजे काहीतरी तर असं वाटत असावं ना. त्यांची कामं थोडीफार चालू आहेत ना. बघायला मिळतंय आणि वाटतं की येतील. तुम्हाला काय वाटतंय देशामध्ये हवा कुणाची आहे? नरेंद्र मोदींची, राहुल गांधींची, कुणाची? नरेंद्र मोदींचे. नरेंद्र मोदींची. का असं का वाटतंय? कारण त्यांनी जे 5 वर्षामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत ते ठोसपणे घेतलेले आहेत. काका तुम्ही सांगा, तुम्ही तर खूप वर्षांचा तुमचा अनुभव आहे, राजकारण बघत चाललाय तुम्ही, राजकारण बघताय तुम्ही जवळून. मला सांगा की देशात हवा कोणाची आहे? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? देशात हवा कोणाची आहे? नरेंद्र मोदीची की राहुल गांधींची? हवा जनता पक्षाची. जनता पक्षाची हवा आहे. याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात विश्वास. जनता पक्षाची हवा आहे. कोण निवडून येईल? कोण होईल पंतप्रधान पुन्हा एकदा देशाचा? देशाचा पंतप्रधान कोण होणार? पंतप्रधान आता काय सांगा, त्यांच्यात चालले सगळे. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. तर यांनीही दुजोरा दिलाय नरेंद्र मोदींना. आणखी खूप जण आहेत. मावशी कप विकतायत. मावशी कप कसे दिले? 60 रुपये. 60 रुपये. कप स्वस्त झालेत महाग झालेत? महाग झाले. महाग झाले. का महाग झाले? महाग आता काय, महागाईच वाढली सगळी, मग त्याच्यामुळे काय करायचं. अच्छा, महागाईचं जसं वातावरण आहे तसं देशात कसलं वातावरण आहे? काय वाटते कोण जिंकून येईल, नरेंद्र मोदी का राहुल गांधी? आमच्याकडे शिवसेना. युतीला यांचं मत आहे, नरेंद्र मोदींना यांचं मत आहे, शिवसेनेला मत आहे. तुम्ही सांगा आजोबा, कुणाला मत आहे तुमचं? हवा कुणाची आहे देशात? आता काय सांगू काय? का हवा बघायलाच मिळत नाहीये? नाही आपल्याला मन भाषण त्याला आपलं मत द्यायचं. पण तरी पण काय वाटते असं, म्हणजे जर बघितलं असं की कुणाला मत द्या? जो तो आपला बोलतो आम्ही येणार, आम्ही हे करणार, आता बघू त्याच्यात आपल्याला वजन तर आपण त्याला मतदान करायचं. अगदी योग्य आहे. आपल्याला पटेल त्याला मत द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोकांकडनं अजून जाणून घेणं. मला सांगा तुमचं काय मत आहे? तुम्ही युवा आहात अशा परिस्थितीमध्ये की तुम्हाला काय वाटतं की कुणाची हवा आहे देशात? देशात सध्या हवा ही काँग्रेसची राहणार. कारण की भाजपनी जे जे आश्वासन दिलेली त्यातलं कुठलंच आश्वासन पाळलं नाही. महागाई एवढी वाढली. आम्ही आज जो माल करतो जीएसटीच्या ह्या फेऱ्यातून जो गुंतलोय आम्ही, जीएसटीच्या फेऱ्यात जो गुंतलोय की मालावर जीएसटी 5% जीएसटी हे खूप म्हणजे खूप भाजपपर्यंत जास्त गाठी टाकल्यात व्यवसाय आम्हाला खूप त्रास. तर जीएसटीचा चटका बसलेले हा एक व्यापारी आहे ज्यांचं म्हणणं आहे की देशात मोदीची नाही तर काँग्रेसची हवा आहे. इथे काही जण एका बाजूला जत्रा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला काही आजी मावशी काम करतात. जरा त्यांच्याकडे जाणून घेऊया. मतदान करता मावशी? करते. कुणाची हवा आहे? काय वाटते कोण येईल निवडून? पंतप्रधान कोण होईल देशाचा? कुणाची हवा आहे? म्हणजे नरेंद्र मोदी, राहुल गांधी? राहुल गांधी. राहुल गांधी. का बरं? बरोबर आहे, कारण आमचा तो पक्षच आहे. पक्ष आहे ना, आम्ही त्याला विसरत नाही. तो आमचा हातच पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला सांभाळलं असं म्हणणं आहे? सांभाळलंय म्हणजे कायमच सांभाळलेला आहे. आम्हाला तो साथ देतो. आप क्या बेच रहे हो? बंगड़ी का धंधा. अच्छा, बंगड़ी का धंधा. जगह जगह पर जा रहे हो, आप घूम रहे हो, महिलाओं के हाथों में बंगड़ी पहना रहे हो. क्या लगता है आपको कौन सी हवा है यहाँ पर? हवा का रुख किस तरफ है? अभी तो हवा का रुख मोदी की तरफ है. मोदी की तरफ है. क्यों? अभी कुछ तो वजह होगी, कुछ तो पता चल रहा होगा. क्या मालूम. भाजपचे. बरं मी 2 मिनिटं. आजी आहे तिकडे, आपण आजींकडनं जाणून घेऊया. आजी तर बापरे. आजी वय काय आहे तुमचं? माझं माझं वय आहे अभी तो 18 वर्ष. 70 वर्ष असेल. बापरे एवढ्या. बरं दरवेळेला मतदान करता? हो. मग मतदान माझं जातं काय फुकट? कधीच नाही जाणार. नाही ना? मग आता या वेळेला तुम्ही जाणार मतदान करायला? सगळेजण काय काय बोलताय? टीव्ही बघत असाल, ऐकत असाल? नाही आम्ही टीव्ही बघत नाही माझ्या असं. अच्छा. नाही, फक्त मराठी काय असेल तर बघणार आणि जाणार. मला हिंदी बिंदी काय आवडत नाही. नाही. मराठी बाणा. मराठी माना. मराठी माना पाहिजे आपल्याला. हिंदी नाही वाटत. हिंदी नाही ना. बरं मला सांगा कुणाची हवा वाटते देशात? कोण होईल पंतप्रधान? आता काय माहितीये मला बाई. आता मी म्हातारी बाई. बरं तुम्ही एकाच पक्षाला दरवेळेला मतदान करता?
हो हो. एकाच पक्षाला दुसरा काय बदल बघत नाही? नाही. अच्छा, का असं नाही का? नाही. कारण का एकच पक्ष आहे माझा, समजलं ना. भैरवशेठ गोगावले बस. बाकी मला मत ना कोण करत ना, मी देत नाही कोणाला. तर यांचं मत आहे सेनेला, युतीला, म्हणजेच नरेंद्र मोदींना, असं यांचं म्हणणं आहे. जे त्यांना स्पष्ट शब्दात सांगता येत नसलं तरी पण हेच सत्य आहे. आणखी काही लोकांकडे जाणून घेणार आहोत. काही छोटे मोठे व्यापारी आहेत इकडे, त्यांच्याकडे जाणून घेऊया. आपका कुछ व्यापार है भाई? कुछ आपका व्यापार है छोटा बड़ा? क्या है, दुकान है? व्यापार है इनका. बोलो. बताइए. हमारा दुकान है. दुकान है. हाँ जी. अच्छा, इथेच आहे गेली खूप वर्ष? इथेच आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं देशात कोणाची हवा आहे? देशात तर आहे बघायला गेलं तर सध्या आम्हाला कोणी काही दिलेलं नाही. पण हे बीजेपीने जे केलंय ना तसं कोणी करू शकत नाही. हे 4 वर्षात त्याने 4.5 वर्षात जेवढं केलंय ते अजूनपर्यंत ते लोकांनी एवढ्या वर्षात नाही केलं. म्हणजे मोदी पुन्हा एकदा निवडून येतील असं वाटतं? येणारच, यायलाच पाहिजे. दिल्लीला तर यायलाच पाहिजे. यांच्या मते मोदींची हवा आहे. तुम्ही काय म्हणता? तुमच्या मते काय, कोणाची हवा? मोदीची हवा आहे. मोदीची हवा आहे. मोदींची हवा. मोदीची हवा. असं का? आपण योग्य आहे, चाललंय ते योग्य चाललेलं आहे. बरं. काही महिला आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊ. मतदान करता ना काकू? करते ना. बरं, काय वाटते कोण होणार पंतप्रधान? आता काय मला काय एवढं काही जानकारी नाही. बरोबर आहे, पण तुम्ही दरवेळेला मतदान करता ना, तर नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्याबद्दल तरी माहिती आहे? हो, माहिती आहे ना. बरं, मग तुम्हाला काय वाटतं की कुणाची हवा आहे, कुणाची चलतीये जास्त, कुणाबद्दल? राहुल गांधी. राहुल गांधी. का बरं? काय चांगले नेते आहेत. तर यांचं म्हणणं आहे राहुल गांधी. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून येईल? इलाहाबाद है, यूपी गाँव है, यूपी है. पण मग पंतप्रधान कोण होईल काय वाटतंय? नरेंद्र मोदी, राहुल गांधी, कोणाची हवा है? देश में किसकी हवा है? अरे मोदी के किधर रखने का है आपकी? बहुत सा है. हो. तो फिर कौन बनेगा? देखो अब अपने बनाने से किसी बन जाएगा, जिसका नसीब होगा वो बनेगा. तर यांनी सोडलंय नशिबावर. आपण पाहतो की जत्रेतली ही एका बाजूला जी काही रंगीबेरंगी चित्र बघायला मिळतात आपल्याला, रंगीबेरंगी वातावरण आहे, सुंदर मिठायांचा सुगंध येतोय, वेगळ्या प्रकारची पक्वान्न आहेत इकडे, भक्तीचं वातावरण आहे इथे या जत्रेमध्ये. पण या वातावरणात एक रंग जो आहे तो मिसळतोय, तो म्हणजे राजकारणाचा रंग आहे. या इथल्या हवेचा रंग आहे राजकारणाच्या, आणि ही हवा इथली थोडीशी मिश्र आहे. काहींचं मत आहे मोदी, तर काहींचं मत आहे राहुल गांधी. तर हवा नेमकं कोणत्या दिशेनं वाहणार आहे आणि कुणाची नेमकी हवा आहे हे आपल्याला कळेल लवकरच मतदानानंतर. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह स्वाती लोखंडे डोके, न्यूज 18 लोकमत, विन्हेरे महाड.